प्रकार काही दिसत नाही जमीन फाटेल दिसत नाही कुठे काही इजूचा प्रकार पैसे खाणार आले की फटके डबा ढुंढ बघा की चुकीचा आहे पण आपण कसं आपण भेटतो आपण जगतो वास्तविक मला हे पैसे काही त्याच्या त्यानं बायका त्याच्या कामाला गेल्या पैसे कमवून आणले तुमच्या गावात काही नुकसान देऊन राहिलं असं काही नाही काही सिमेंटच नाही आता अधिवेशनात साहेब दाखवा लागेल ना जरा हे पूर्वी येते आहे फक्त फार गंभीर मागच्या वेळेस नांदुरा मलकापूर बाजार नजर झालं होतं मला असं वाटतं आता आमच्या शंका निर्माण झाल्या आहे या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील या चिचारी गावामध्ये अक्षरशः जल जीवन मिशन योजनेचा या ठिकाणी बट्ट्याबोळ केलेला आहे। करोडो रुपये घालून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारलेली होती आणि अक्षरशः ही टाकी केवळ रात्रीचे चक्रीवादळ आल्याने हे टाकी कोलमडून पडली। या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली ते आमचं भाग्य या ठिकाणी समजावं लागेल। आणि खरं तर या अधिकाऱ्याची आणि लोकप्रतिनिधी आणि या ठेकेदाराची मला कीव येते की नव्याने या ठिकाणी बांधकाम झालेले टाकी 15 दिवस अजून ते काम पूर्ण होऊन झाले नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये टाकी पूर्ण काम झाल्यानंतर हे टाकी आज कोसळून पडली। नेमकं आमच्या या ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे। जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्यामध्ये जे जे कामं झाले असतील ते कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत। या ठिकाणी या टाकीचं आम्ही बांधकाम पाहिलं, या ठिकाणी सिमेंट सुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही, बारीक बारीक असारीचे या ठिकाणी तार वापरले आणि केवळ भ्रष्टाचाराच्या रूपामध्ये या ठेकेदारांनी या ठिकाणी करोडो रुपये हडपलेले आहेत। शासनाचा पैसा आहे, आमच्या शासनाच्या तिजोरीवर लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी डल्ला मारलेला आहे। आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे 24 तासाच्या आत हे जे का दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि नव्याने या गावासाठी तात्काळ पाण्याची टाकीचं बांधकाम सुद्धा झालं पाहिजे। जर का 24 घंट्यामध्ये या संबंधित विभागाने यावर कारवाई जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या डिपार्टमेंटच्या विरोधात या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष व्यक्त करेल। वेळ प्रसंग आमचं काही झालं तरी चालेल पण या विभागाला धडा शिकवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार या पद्धतीचा इशारा आम्ही या डिपार्टमेंटला देतो आहे।